विनोदाचं साम्राज्य उभारायला आलीये. तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे आरपार या चित्रपटाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर मंडळी, आपल्या हास्य जत्रा कुटुंबातील आपलं लाडकं एक सदस्य ज्यांनी 2022 या वर्षातील सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळवलं, किंबहुना नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. धर्मवीर या चित्रपटासाठी असे आपले लाडके प्रसाद ओकजी. सर्वप्रथम तुमचे खूप 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 अभिनंदन. अशा प्रकारे एकाच वर्षी झाडून सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळवणारे तुम्ही एकमेव अभिनेते असाल असा आमचा दावा आहे. आणि या गोष्टीचा आम्हाला आत्यंतिक अभिमान आहे आणि आनंद आहे की तुम्ही जत्रेच्या कुटुंबातील एक अविभाज्य भाग आहात, आमचे सदस्य आहात. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. अशीच यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत राहा. खूप शुभेच्छा. जोरदार आणि त्यांचं कौतुक करूया. खूप खूप अभिनंदन. या सो प्राऊड ऑफ यू. मंडळी, असं म्हणतात की नवरा बायकोंचं नातं इतकं मुरलेलं असतं की त्यांना काहीच न बोलता एकमेकांच्या गोष्टी समजतात. चला बघूया त्यांच्यातली इशाऱ्याची भाषा इथे किती हशा पिकवते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. अहो आवरा ना जरा. काय करताय? काय तुझं काय? तू बापरे, हे काय पार्टीला जायचंय की काय? अहो, बेबीचा फोन आला होता. मग भाऊजी आणि बेबी येत आहेत. बास करा, उठा, चला फ्रेश व्हा. आता योगा करतोय, अजून किती फ्रेश होऊ? तोंड बघा तुमचं, तोंड धुवून घ्या. चला, ते कधी अरे भाऊजी पण येत आहेत. एक मिनिट भाऊजी येत आहेत. मग तुम्ही काय करत होता? जा, तोंड धुवा. अरे भाऊजी पण येत आहेत. मग जरा शर्ट तरी घाला. वा 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 वा. साडू येतात चांगली गोष्ट आहे, पण मग साडू येतात म्हणून मी कशाला शर्ट घालू? त्यापेक्षा त्यांना त्यांची नजर चांगली ठेवायला सांग. तुम्ही आणि तुमचे विनोद. उठा उठा. आवरा, चला, ते कधी येतील. चला पटकन आवरा. जा, तुमचे विनोद संपतच नाही. ऐक ना नमा, ऐक ना नमा, ऐक ना. मला नाही यायचं ग तुझ्या त्या बहिणीकडे. असं काय करता? ऐक ना, मला नाही आवडत तिच्याकडे. तुला माहिती आहे ना, ती बहीण आणि तिचा नवरा कोण जास्त बिंडो काही कळत नाही ग. असू दे ना. तो तिचा नवरा सतत विनोद करत असतो, अत्यंत टुकार दर्जाचे विनोद करतो. आणि समोर हार टाळी द्या. मी का द्यायची टाळी? मला सांग बघू. नको करू ना. ऐका ना, आता आपण एवढं जवळ आलो आणि ताईकडे आलो नाही तर तिला वाईट वाटेल ना. 2 मिनिटासाठी. आणि आत्ताच लंडनवरनं आली आहे ना ती. लंडनचा पेठा पण आणलाय तिने आपल्यासाठी. मुळात भारतातून पेठा तिकडे घेऊन जातात. तिकडे गेल्यावर तो जुना होतो, तो नवीन म्हणून स्वीकारतात. आणि तोच उरलाय म्हणून ती घेऊन आली आहे. त्याचं कसं लंडनचा पेठा म्हणून आपण स्वीकार करतो? सांग बघू मला. असं नका ना बोलू. मला लंडनचे फोटो पण बघायचे ना. बघितले ना नमा. अगं 3दा बघितले आपण. मी 3दा बघितले आपण फोटो. त्यावर त्यांनी विनोद सुद्धा केला होता. भाऊजी थेम्स नदीच्या काठी थेंबस तळे साचे असं आम्ही म्हणालो. या का टाळी द्यायची ह्याच्यावर मला सांग बघू. मला नाही आवडत तो माणूस. मला नाही आवडत, बाकी काही नाही. प्लीज खरंच सांगतो मी तुला. ऐका ना, 2 मिनिटासाठी जाऊया. फक्त 2 मिनिट. दर वेळेला तू असं करतेस. नाही करणार मी. आता फक्त 2 मिनिटासाठी जाऊया आणि लगेच 2 मिनिटात निघूया. फक्त ऐका ना. माणसं चांगली आहेत ती. माझं त्यांच्या विरुद्ध काही नाही, पण तू ना नाही आवडत मला विनोद. असू दे ना. 2 मिनिटं फक्त. ऐका, फटकळपणे नाही वागणार, प्रॉमिस. मी नाही वागणार फटकळपणे. हा, आणि तू सुद्धा नाही. बघ, एखादा विनोद त्यांनी केलेला तुला नाही कळला ना, म्हणजे जगात कोणालाही कळणार नाही, हे समजून जा. ओके. त्यानंतर मुद्दा म्हणजे भाऊजी म्हणजे नको विचारूस ना. मग ते 4 वेळा तो विनोद एक्सप्लेन करणार आणि 10 वेळा तू नको ना. मला नाही करणार. ठीक आहे, तुम्ही सांगता, मी लक्षात ठेवीन. आणि हे बघ, आपण एक लक्षात घे, आपण लगेच निघायचं. आणि हे बघ, गेल्या
तिकडे ना मला चला चला सांगायची वेळ आणू नकोस, हा, कळलं? तुझी चालेल. ती बहीण आहे ना, ती लगेच उभी राहते आणि मला म्हणते, भाऊजी तुम्ही नेहमी असंच करता, मला माझ्या बेबी पासून तोडता बिडतो, मी कधी वागलोय असं तुमच्याबद्दल? नाही नाही वागलेत. ते बहिणीचा शब्द माझ्या कानावर नाही आले. नाही होणार असं काहीच एक काम करूया आपण, हे बघ, आपण गेलो हा. की 1-2 मिनिटात चमत्कार वगैरे झाले, नमस्कार चमत्कार झाले हा. की मी तुला खून करेन. हा, हा. हे बघ, हे अशी अशी खून करेन, हे आलं की लगेच बाहेर. चालेल, ओके? ठीक आहे, ठीक आहे. लक्षात ठेव. चला. मला इतकं छान वाटतंय ताईला भेटणार आहे आपण इतक्या दिवसांनी. नुसत्या भावनांवर दरवाजा उघडणार आहे का? वेळ दाबना ती. आली वाटतं, आली वाटतं. नाही आवडत रे मला, खरं वागा. त्यांच्या घरात शिरणार बेल पण आवडत नाही, आणि तो माणूस ना दिसला की मला हे हा आला. भाऊजी नमस्कार, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. नमस्कार. ये बेबी, ये बस. साडू या साडू, आओ. साडू या बेबी, बस 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 बस. अगं ऐकलंस का, कोण आलंय बघ. बसा बसा नाही, बसा. तुम्ही नाही, बसा, साडू please. नाही अहो, नाही, तुम्ही असं नाही. बसा. अहो, साडू, ऐका हो. माझं. साडू, अहो, तुम्ही तुम्ही बसा बसा. आपलं काय करताय? बसा बसा. वा 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 वा. साडू काय छान वाटलं तुम्ही आलात तर. वा 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 वा. किती दिवसांनी आलात बेबी. 9-10 महिने झाले तुम्ही येऊन गेलाय, त्याच्यानंतर आलाच नाहीत. कसं चाललंय सगळं? छान. चाललंय. साडू वा वा, छान छान. बरं वाटतं तुम्हाला बघितलं की. काम कसं सुरू? काम ऑफिस छान सुरू आहे ना? ऑफिस हा छान सुरू आहे, हा. छान चालू आहे, मजेत चालू आहे. हे लेख वाचला त्या दिवशी फेसबुक वर? वाचला? आवडला? म्हणजे हो. ऑफिसात सगळ्यांना सांगितलं चौगुले साडू आहेत माझे. सगळे मला म्हणाले, चौगुले तुमचे साडू, तुमची अक्कल काढू. भाऊजी भारी विनोद करता तुम्ही, मज्जा येते. भारी विनोद. हो. साडू कपाळात लाडू. भाऊजी भाऊजी मला कळला हा विनोद, हे लाडू ना मला कळला. तिकडे बस. बेबी बस बस, नाही रडायचं. कशी आहेस? कशी दिसतीये? छान वाटते की नाही लंडन रिटर्न? वाटतेस ताई. खरं तर ना मला पण खूप इच्छा आहे ग लंडनला जायची. जाशील ग. असलं ग काय, ह्यांच्या कॉन्फरन्स इथेच असतात, नायगाव, नाला सोपारा, काजूपाडा, नाही तर फार फार तर दहीसर घराच्या बाजू. नाही, पुढच्या वर्षी युकेला आहे एक. हो अय्यो, हो हो. वा 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 वा. आम्ही साडू जाणार. तुम्ही गेलं पाहिजे युकेला. तिथल्या लोकांना हे कळलं पाहिजे, शेक्सपियर भारतात जन्माला आला असता तर कसा दिसला असता. म्हणजे मला नाही कळला. म्हणजे साडू लिहितात ना, हा. शेक्सपियर पण लिहायचे ना. हा. भारतातलं असं भाऊजी आता कळला मला. मला आधीच कळला होता. सुरू केला तेव्हा कळला होता. साडू फळ्याचा खडू खिशातून काढू. हा पण कळला मला. ओके, इकडून मला ते काय असं करून डोकं जरा गरगरायला लागलं. असू दे बस इथे. अरे बस आता, किती पुरे नाही, बस आता, जोक वगैरे पुरे झाले आता. भूक लागली असेल त्यांना. साडू जेवण वाढू. ए ताई, ए भारी ग. ए तुम्ही दोघं मस्त जगता रे, मला मज्जा येते. बेबी बेबी असंच राहायचं असतं, आनंदी एकदम, हसत एकदम असं हसत राहायचं. छान आहे. माझी जेवण वाढते पटकन. नाही, ऐका ऐक जेवण नकोय. नमा काय नमा कोण नाही आलंय? नमा कडी आहे दरवाजाला. गप्प अगं, बस. नाही. काय बोलताय? ए ताई फोटो दाखव ना. नाही, फोटो नको. मी बघाशी बघितले त्यावेळेला 3 वेळा बघितले. अच्छा, आधी काय बघितलेत फोटो? फोटो बघितलेत. बुक वर 2 फोटो टाकलेत, ते 3 वेळा बघून काय होणार आहे? साडू पाण्याचा गडू. भाऊजी भारी सुचतं तुम्हाला.
तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता फोटो इथे बघून जा. काय नवीन टीव्ही घेतलाय, होय 75 इंची आहे, बघ. स्वस्त मिळाला सेल मध्ये. त्याच्यावर मस्त दिसतात फोटो. ईशा कनेक्ट कर ना ते. हो मी Connect कर शिकली ना. मला येतो. ते फोनवरनं दाखव. ईशा ईशा साडू साडू ईशाला म्हटलं तुझ्या छोटी बेनला लंडनचं बिग बेन दाखव. छोटी बेन बिग बेन कळलं ना तुला? आई ग भाऊजी ना बॉन्डिंग म्हणजे भयानक आहे भयानक आहे एकदम. तू लक्ष नको देऊ यांच्याकडे. हे दोघं भेटले ना की नुसते पिजे 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 आयुष्य निघून जाईल यांचं पिजे. माझं नाही त्यांचं निघत. माझं नाही. नमा ए नमा. भाऊजी भाऊजी न उशी कशाला घेता मग रात्री? उशीच नाही. तू लंडनचे फोटो नाही बघितले सगळे अजून. हा. इकडे ना बेबी सगळं वेगळं आहे हा. म्हणजे म्हणजे आपल्यासारखं नाहीये. नाही. ऊन वगैरे सगळं की नाही हो? ऊन पण वेगळं आहे. तिकडचा पाऊस वेगळा आहे. तिकडे ना म्हणजे गरमच होत नाही. कायम थंड 12 महिने थंडच थंड. साधं थंड नाही हं, थंडगार. खूप थंड. म्हणजे एखाद्या माणसाला सर्दी झाली असेल ना, नाकात काडी टाकून बाहेर काढायची कुल्फी तयार. बाई हे नाही आवडलं मला. झालं का? झालं वाटतं. हे बघ हे झालं. हे बघ हे बघ हे बघ आलं हो. हा बघ हा बघ. म्हणजे झालं. भाऊजी बघा ना आम्ही सकाळी एअरपोर्टला जायला निघालो ना तेव्हा अंधेरी स्टेशनचा मेट्रो स्टेशनचा फोटो बघा. या मेट्रो स्टेशन अंधेरीचं. थांब अजून खूप वेळ आहे. मेट्रो स्टेशन कशाला दाखवताय? लंडनचे दाखवा ना. येणार ना भाऊजी. हे नका, हे- सिरीज आहे ती अशी इकडची प्रवास आहे तो. हे बघ हे बघ काय होतंय तुम्हाला हो? काय 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 झालंय काय मामीला झालं? मगापासनं? काय होतंय? नाही काही अडू? नाही. ओके हा. मगापासून असं असं करते. लचकली आहे का मान? नाही 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 नाही. नाही नाही, मला सांगा होत असेल काही तर. मला नाही, खरंच नाही. 2 प्रेशर पॉइंट माहितीयेत मला. नाही, नाही. साडू मान मोडू. काय नाही भाऊजी अहो यांचं काय अहो 2-2 उषा घेतात 2-2 उषा. मान लचकणार नाही तर काय होणार आहे? मान 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 मान. ईशा ईशा आल्यापासून गप्पा मारत बसलोय आपण. चहा पाण्याचं बघ त्यांचं कसं असं करतायत ती. बेबी भेटली ना की माझं लक्षच लागत नाही ए दुसरीकडे. जा आता बस बस जा पटकन जा. आई आल्याचा 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 तुला आवडतो तसा. नको होता चहा. आल्याचा सोडा. ए ईशा हातचा चहा बनव. मी मारला बाबा. मी हे आणतो बाकरवडी आणतो. हा. लंडन वरून आणली खास तिथली स्पेशालिटी. अय्या आपली पुण्याची असते ना सेम तशी चव आहे. वा. हा. मी आणतो घेऊन आलो. पापड्या पण आहेत. थांबा तोपर्यंत आम्ही फोटो बघतो. बघा बघा. ए फोटो बघतो. अक्कल आहे तुला? अक्कल आहे तुला? हा? इथलीच भाकरवडी ते तिथे नेतात तिकडून तिकडे आणतात. त्याच्यात काय नवल आहे? असू दे तरी लंडन मगात पासून आपलं ठरलंय ना ग. काय? मी खून करणार ठरलं ना आपलं. तू बघतच नाहीयेस माझ्याकडे. काय ठरलं? अगं मी खून केली ना मगात बसून. हे कशाला कर? हे नव्हतं हे काय देवानांची मिमिक्री करत होतो मी. काय करत होतो? हे ठरलं ना आपलं. अगं मी मगाशी सांगितलं असं करणार आणि मग आपण बाहेर जायचं. ही खून नव्हती. नाही तुम्ही बोलत असं आता केलं थांब जरा. आता थांब जरा. ती येतील. मी खोकणार आहे. लक्षात आलं? खोकतो. हा. हा, खोकल्यावर लगेच निघायचं. कळलं तुला? हा, आलं बेबी बेबी काय आणलंयस? लंडनहून तुझ्यासाठी सरप्राईज. अय्या मला सेम हवं होतं असं. हो खरंच हे ना -15 डिग्री मध्ये पण चालतं. -15. हे छान आहे. कुठल्या दुकानातून आणलंय? अगं तिथे ना एक हाय सरदारजी आहे. हा तिथे असतात. तिथे त्यांचं दुकान आहे. तर म्हटलं इंडियन आहे ना आपण दुसऱ्यांना कशाला फायदा करून द्या. हा बरोबर म्हणून आहे. त्याच्याकडनं घेतलं. हा. छान आहे. पाणी प्या ना हो जरासं. पाणी देते का ग? पाणी दे हो. खोकला लागलाय. हो, जरा पाणी द्या. हो का? हो त्याला खोकला लागलाय त्यांना. फारच खवखवतोय घसा. काय नाही अबर चबर खातात ना. अगं अबर चबर तेलकट तुपकट खातात. कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक पितात ग फ्रीज मधलं. मग काय होणार? असंच होणार ना. काय भाऊजी पाणी थोडं पाणी. पाणी प्या, पाणी. साडू साडू बरं वाटतंय जरा जास्तच त्रास होतोय. नाही थांबा माझ्याकडे रामबाण उपाय आहे. थांबा. काय काय आहे भाऊजी? हो? नाही थांबा थांबा 1 ना मिनिट. असं करता मग. थांबा. आता तुमचा खोकला पळवतो. हे घ्या. हा काय? हे वाचा मोठ्याने वाचा. सुंठी. हा झालं. हे काय? सुंठी वाचून खोकला गेला. सुंठी वाचून खोकला गेला.
आपल्याला जायचंय ना इथून, ठरलंयत ना खुणा आपल्या, म्हणून खोकतोय मी. विसरले मी, सॉरी. म्हणजे अरे देवा, नाटकं नकोत, परत नाटकं नकोत. नाही नाही, तरी मी म्हंटलच, आल्यापासून भाऊजी म्हणत कसं नाहीये चला निघूया चला निघूया. माझ्या बेबीला तिच्या बहिणीशी जरा गप्पा नाही मारू देत भाऊजी. बेबीला आपल्यापासून तोडायला निघाले ते. गेल्यावर बेबीलाच तोडणार आहे मी. बेबीची लायकीच ती आहे. जीव गेला माझ्याकडे. चल ग ये, चल चल घरी तोड. ओके, अच्छा हे बघा, मी आहे ना, मी फालतू माणूस आहे, कळलं. पुढच्या वेळेला मी दारात आलो की लात मारून हाकलायचं मला. भाऊजी असं हे टाकल्या चल निघ म्हणायचं, मला फरक पडत. साडू तिकडे चल चल का, चल सांगता ना. बेबी नको बेबी असं नका ना करू प्लीज. बेबी नको ना, चल, बेबी नको ना जाऊ. बेबी हिला काही दे. चल नमा, चल चप्पल घाल, तेवढ्यासाठी परत येशील. बेबी चल का तोड. चपला नका ना घालू बेबी. कलाय तुला, मान तुटली माझी. खोकून खोकून गळा गेला, खुना कळत नाही तुला. ठरल्या होतं ना आपल्या. काय ठरलं होतं? मी म्हणालो ना तुला खोकेन म्हणून. मी नाही, तुम्ही हे ठरवलं होतं ना मानेचं आधी होतं, दुसऱ्या वेळेला खोकल्याचं होतं. तू आता घरी चल, तुझ्या खुणा सगळ्या बाहेर काढतो. ऐका ना, काय झालं, मी ना ताईशी गप्पा मारण्याच्या नादात, एक तर ताई खूप दिवसांनी भेटली ना, म्हणून मी विसरून गेले. ऐका माझं, आपण आता सोपं करूया, हे सगळं सोडा. आता मी सांगते म्हणजे माझं चांगलं लक्षात राहील. मी सांगते तुम्हाला काय करायचं. मी तुम्हाला ना अशी खून करेन, अशी करेन. तुम्ही फक्त एवढं करायचं, मग आपण निघूया. ठीक आहे, मग तर झालं. ऐका ना, ऑलरेडी आपण बाहेर आलेलो आहोत. हा. पुन्हा आज जायचं एका खुण्यासाठी. आणि मग पण कशाला एवढा पाहिजे. तिला वाईट वाईट खड्डा आणि काढू. भाकरवडी लंडनची भाकरवडी साडू तरी- घरापर्यंत सोडू. साडू वा 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 वा, साडू साडू हसून हसून आला मला खूप रडू. काय ते जोक्स कहर केलात. खूप मजा आली, खूप मजा आली. ऋत्विकची बहीण आहे मी. बघा हसर असे का म्हणतात. प्रसादा, तुला ना एक दिवशी सुंठीच दिली बाई प्राजक्त. छान छान लिहिलं होतं आणि कॅरेक्टरायझेशन फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे समय ज्या पद्धतीने तू बघत होतास पीपीकडे खुर्चीत बसल्यानंतर, इतके खतरनाक लुक्स होते आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारे तू टाळ्याही त्याला देत होतास ते पण फार रंजक होतं. पीपी जेवढं इरिटेटिंग वाटायला हवं कॅरेक्टर तेवढं तू नक्कीच केलंस. मजा आली. छान विषय होता, छान सादरीकरण. कमाल. निर्मितीताई, खूप छान. कॅरेक्टरायझेशन खूपच छान. मला वाटतं समीर, नम्रताला तुझ्या खुणा करत होतास त्या नाही कळल्या, पण तुम्हा चौघांनाही मी जी खूण करेल ती कळेल ना. मंडळी, एका गावामध्ये एक डॉक्युमेंटरी मेकर आला आहे भजन आणि भजनी मंडळावर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा शूटिंगचा गजर अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात आपले इरसाल गावकरी. बस झालं. काय मिळाल्या यायचे पाय जीव नाही गे. आलं भजन अंगावर येईल काय पंड्या. ए पंडी, नाही भजन नाही, तोरसकरणीचा हंडा पायावर आला माझ्या. होय, काय कमरेतनं हंडा घेऊन चालली होती. सध्या योगा करते ना, तर कमरेतल्या सगळ्या वल्या गायब झाल्या, त्यामुळे सगळी कंबर गुलगुलीत झाली. त्यामुळे हंडा तिच्या कमरेवर टिकलाच नाही, तो आला तो डायरेक्ट माझ्या पायावरच आला. जायचं कशाला तिच्या वाटेन. माहिती ना तिची वाट बिकट आहे. नाही ते काय, आणि वल्या कसल्या मोजतो सुभासाड्या. बरं नू, हो
ओरसकरनीचं नाव आलं की एकदम उत्साह वाढतो तुमचा. नावातच गंमत आहे का? काय किती अरे वाहत लागली पायांना ती जर नाचून नाचून पाय दुखायले तुकडं पडले. आता काय नाचणं होणार नाही बुवा. हा. लय प्रॅक्टिस झाली वायसा आम्ही लकाटाव नंतर करू. नंतर करूया. ह्याला आता गवळण बाकी आहे, भैरव बाकी आहे, काय? आता हे म्हातारे झालेत रे हे मी. हा मोठा तरणा ताटागडी. नमस्कार. ओंकार राऊत, अप्पा पाटलां. आपा पाटलांनी पाठवला. या पाहुण्यांनी या बस बस. होय म्हणे मेळा हे पाणी बिणी दे जरा. हो नानानो टाकी तुमच्या जवळ आहे, मी काय देऊ पाणी? राहू दे आणलंय माझ्याकडे आहे पाणी. हा बसा बसा. आऊ नाही काय? हा नमस्कार. कुठं आलो हे आप्पा पाटलांनी पाठवला नाही ह्यांना. कशाला? हा, ते हे आहेत ते काय आहे ते? व्हिडिओ विकून पैसे कमवतात ते. व्हिडिओ नाही तसंच येत आहे ना. हा नाही तर ऐकायला थोडं चुकीचं वाटतंय व्हिडिओ ऐकून. म्हणजे माझा फ्यूट्यूब चॅनल आहे आणि 100K माझा हे आहेत फॉलोअर्स आहेत म्हणजे. हा फ्यूट्यूब चॅनल आहे. तुमची ओळख करून देतो. आप्पांनी मला सांगितलं नाही ओळख करून द्यायला सगळ्यांची. हा हे नाना खांडेकर आमच्या गावचे लेखक आहेत. म्हणजे भारी भारी लिहितात. म्हणजे आम्ही हे आता दशावतार करतो, नमन करतो, आता भजन बिजन ते सगळे हे लिहितात. म्हणजे भारी सामाजिक नाटक पण लिहिला नाही आहे. हा सांबाल घसरशील पुढे शेवाल आहे. भारी आहे. आम्ही महाशिवरात्री केला होता. आणि नंदी प्रत्यक्ष स्टेजवर आम्ही आणलेले होते गाणं आणि पुढे शेवाला नदी नदी नदी. त्यांच्या टिंबाचा प्रॉब्लेम. 2 नटी होत्या, 2 नटी मुंबईतून आणले होते. 2 नटी होत्या. आणि त्याचा हे पण आहे माझ्याकडे DRM नंबर, रंगभूमी प्रयोग परिरक्षण मंडळाचा. 3 आहेत, 3 सर्टिफिकेट आहेत. गावात एकटाच आहेत, 3 आहेत माझ्याकडे. रंगभूमी प्रयोग परिरक्षण मंडळ 3 सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. एकमेव आहे माझ्याकडे. 2 छोट्या नाटकाचे आहेत, 1 मोठ्या नाटकाचा आहे. हे नाना आणि हे मोरे आमच्या गावचे स्त्री पार्टी नट. म्हणजे हे दमयंती अशी करतात ना, पंचक्रोशीत कोणाला पण विचारा, दमयंती प्रभाकर मोरे. लास्टात तुम्हाला सांगू, पहिल्या 4 रांगा अशा गार होतात. मोरे मोरे करा करा एकदा दाखवा एक. आता सारखं पाहुण्यांना काय दाखवाय? हिरोईन ठरलेली आहे आमची. अच्छा नाही नाही चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही कोण? मी इथे डॉक्युमेंटरी शूट करायला आलोय. आम्ही पण करतो काय सा? आधी बाबलन नाही केलेला चटणीच्या माशांची. चटणीच्या माशाशी जाऊन त्याने असा सगळं शूट केला नव्हता. टाकीला माशांवर तो काय हे डॉक्युमेंटरी. पण मला माशांवर करायची नाहीये, मला कोकणातली भजनं आणि भजन संस्कृती ह्यावर मला डॉक्युमेंटरी करायची आहे. तर अच्छा भजनाची. हा म्हणजे ते 15-20 मिनिटं मला लागतील. तर तुमचं मी शूट करू शकतो का? म्हणजे तुमचं भजन किंवा 15-20 मिनिटं नको. आता तालीम केलेली आहे, आता कंटाळा आलेला आहे. मग तुम्ही करा ना. बंटी करूया काय? हे बंटी पाहुणे आले, मी आले. हाय गाईज. हाय हाय ओंकार. हाय. ही कोण? ही शिवाली. नमस्कार. इकडे बसा, इकडे या, इकडे या. या इकडे बसा. थँक्यू सो मच. काय झालं? रनू चटणीचे मासे बघा चढले कसे. पाण्याला फोर्स आहे ना त्याच्यामुळे काय. हाय मी शिवाली परब. परब म्हणजे परब. धोंड्या परबाचे काय नातेवाईक लागतात तुम्ही? फनी आहेत. ऍक्च्युली मी नाही ओळखत त्याला. नाही मी शिवाली परबच आहे, पण त्याचा माझा काहीच संबंध नाहीये. आणि बाय द वे मी हैसरचीच असते, कोकणातली. कोकणातली कोकणातली कुडाळात रवतोय. हा आता काय झालं, लहानपणापासून मुंबईत रवतोय ना, तर यांना नाही झाला कधी माझा हैसर. पण माका जाम आवडता कोकण. ठीक आहे, मुंबईत राहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या भाषेला ना मातीचा सुगंध आहे. सो स्वीट. थँक्यू. माका बी येतात थोडका थोडका मालवणी माका. पाहुण्यांनो, त्यांच्या भाषेला मातीचा सुगंध आहे, तुमची भाषाच माती आहे. माका ते प्रयत्नांती परमेश्वरा. नाही जाऊ दे.
स्वीट ऍक्च्युली काय झाला आमका ना डॉक्युमेंटरी शूट करूची असा तर तुम्ही 5 मिनिटाचं फुटेज देतलात ना आमका नाही नाही बाय आता पोरं थकले आता नाही करूया चला हे घे लाव घे चल एकच थांबा एकच मिनिट करूया हे सगळं चांगलं आहे पण हे आहे मला शूट तर करू दे आधी कॅमेरा सेटअप वगैरे त्या बोलणार हे सगळं होऊ दे मग आपण करूया चालेल काय रे वसड्या मगाशी तुझा पाय मोडला होता ना आता काय झालं आता बरा झाला नाही तो तोरसकनीचा हंडा छोटा होता ना डॅमेज छोटं होतं ते झालं आपण एक काम करूया ह्या आहेत ना शिवालेजी त्या अँकर आहेत अच्छा म्हणजे मेन बुवा आहेत नाही बुवा नाही बुवी कोण शाहीर कोण तुझं म्हणजे शिकलीस कोणाकडे नाही शाहीर वगैरे नाही अँकर होस्ट अच्छा सुरू करतात बघा असं एक सुरू करतात अच्छा म्हणजे प्राजक्ता माली सारखं हा नाही प्राजक्ता माळीच पण ही चांगली आहे प्राजक्ता मालीकडे बरं बारीक लक्ष तुमचा नाही तो मी शो बघतोय ना ती प्राजक्ता माली असेपर्यंत बघतो तो कॉमेडी आलं की टीव्ही बंद करतो का मोरे सौंदर्याचे प्रशंसक आहेत पहिला ठीक आहे मी एक काम तुम्ही असं इथे उभे राहा मी त्यांना समजवतो मग मी सांगतो बरी दिसते ना मी म्हणजे ऍटलीस्ट ओके तरी दिसते ना पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा सुगंध जसा येतो तशी दिसतेस तू हा आणि तुम्हाला बघायचं असेल तर या आरशात बघा ना नाही तो आरसाच आहे बोलतो ते बरोबर आहे तो आरसा आहे पण चुलीच्या वरचा आरसा आहे थोडा धुराटला आहे ना त्याला पुसायला लागेल तुम्ही प्लीज तिकडे जाऊन उभे राहा सांगतोय ना प्लीज एक मिनिट मी सांगतोय ना काही ओंकार मेकअप वगैरे ओके पम्या रुमाल टाकून पहिलीच सीट बलकावलेली दिसते आपल्याला काय गाडी सुटेपर्यंत आपण ट्राय करायचा घुसायचा आपण हे ठेव ना थोडस भीती वाटते नर्वस झाले मी टेन्शन घेऊ नको तू बेस्ट आहेस तू कमाल आहेस तू ग्रेट आहेस ऑल द बेस्ट ओके रेडी आहेत आपण आपण हे करूया चालू करूया दादा मी तुमच्यापासून सुरू करणार आहे हा तुमच्यापासून सुरू करून मी इकडे येणार असं येणार आणि मग शिवाली ओके हा तर तुम्ही आधी सुरुवातीला वाजवा काहीतरी चला चला ऍक्शन बोलल्यावर सुरू करायचंय ऍक्शन बोलल्यावर सुरू करायचंय येस ऍक्शन तुमच्या शोची होस्ट शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण आज आलो आहोत कोकण मध्ये कुठे आलो आहोत कोकण मध्ये आणि कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं गाईस मुंबई गोवा मार्ग थांबा काय झालं काय दळपत्री सुरुवात केली आहे असं काय असतं काय मी लिहिलंय ते भंगारात टाका तुम्ही लिहिलंय ते अहो अशी ना मी कोण आहे मी लेखक आहे मला विचारा बाबा 25 वर्षाचा अनुभव आहे 3 आहेत माझ्याकडे रंगभूमी परिरक्षण मंडळाचे 3 आहेत 3 पूर्ण पंचक्रोशीत कोणाकडे नाही डिअर माझ्याकडे आहेत ऐका आणि आम्हाला नेहमी वाटतंय ही कशाला मिळाली सारखी ऐकायला खरंच सांगतो इंट्रोडक्शन झालं मी सांग अहो मग तेच पहिलाच कशी सुरुवात अशी दणक्यात व्हायला पाहिजे दणक्या मी सांगतो तुमचा बना म्हणजे काय बघा आता सुरुवात कशी असते कोकण म्हणजे काय परशुरामानं बाण मारून समुद्र माग सारून जी रत्नाची खाण उभी केली तो आमचा कोकण आंबा फणस काजू आणि भात म्हणजे आमचा कोकण अंगणवाडीची जत्रा ते सह्याद्रीचा वारा म्हणजे आमचा कोकण तिथे जन्म घ्यायला नशीब लागतं ते म्हणजे आमचा ही सुरुवात दादांनो खदलावून टाकला बापरे काय कमाल केलात ओंकार आपण ही सुरुवात करतोय म्हणजे काय शासनमान्य लेखक आहेत 3 आहेत माझ्याकडे रंगभूमी पर्वतपर्यंत 3 आहेत आपण ही सुरुवात करतोय आपल्या शिवाली आपण हे सगळं जुनं झालं यार काजू बिजू आणि हे सगळं आपण युथला कनेक्ट करायचंय की नाही आपल्याला आणि आपल्याला टाइम स्लॉट पण जरा कमी आहे तर त्याच्यात करायचं आहे ना शिवाली पण हे ट्रेडिशनल आहे ट्रेडिशन आहे कोकणाचं आणि ह्याने सुरुवात शिवाली तू माझ्यावर विश्वास ठेवा ऐक माझं लिहिलेलं मी बदलत नाही तुला माहिती आहे ना मला नाही आवडत बदललेलं हो पाहुण्यांनो
बदलाव कोकणात आल्यावर माणूस पण बदलतो स्क्रिप्टीचं काय घेऊन बसला प्लीज ओंकार प्लीज 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 हे बघ माझ्यावर विश्वास आहे मज्जा येईल व्हायरल होईल प्लीज 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 ठीक आहे पक्का येस रेडी फक्त एवढंच बदलायचा ओके डन मग हे आपण पॅच करूया नंतर आता प्रश्न विचार प्रश्नांकडे जाऊया ओके रेडी माझ्यापासून मी वाजव काय नाही आता नाही मगाशी झाली नाही मगाशी झालं ऍक्शन सो आज आपण आलेलो आहोत एका भजनी मंडळामध्ये आणि आपण त्यांची ओळख करून घेऊयात दादांनो पाया पडताय तुमच्या असू द्या दादांनो ओळख करून द्या ना तुमची आम्ही प्रभाकर मोरे काय जमतले हो दादांनो कसं असतं कोकणात संस्कृती म्हटलं तर मोठा काहीतरी संस्कृती म्हटली जुनी परंपरा आपली भजनाची पण तशीच परंपरा हा आमच्या प्रेक्षकांका सांगा भजन म्हणजे नेमका काय म्हणजे भजन म्हणजे नेमकं काय सांगण्यासारखी गोष्ट जमलं भजन म्हणजे भजन हा शब्द संस्कृत भज या शब्दावरून आलेला आहे भज हा म्हणजे त्याचा दुसरा अर्थ आदर करणे असा होतो काय जमतली भज म्हणजे आदर आदर म्हणजे भज म्हणजे आदर करण्या म्हणजे आम्ही सगळ्यांचा आदर करतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लय सुंदर दिसताय हिरोईन वाटताय एकदम शिवाली ते काय ह्याच्यात सांगायचं ना काय ऍक्च्युली तर गाईज आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन मिळालेली आहे भज म्हणजे आदर करणे ह्याला मान्यता आहेच पण अजून एक मान्यता आहे म्हणजे कसं आहे भजन याचा पूर्ण अर्थ होतोय वाटून घेणे बरोबर ना मुरानू गायस ना तू त्याच्यामध्ये सगळ्याला माहिती आहे पहिलाच माहिती आहे शासन मला एकदा भेटलं पाहिजे कळलं काय तुम्हाला भजन म्हणजे वाटून घेणे वाटल्याने प्रेम वाढतं ना तुम्ही सुंदर दिसता तुमच्याकडे बघूनच वाटत तुमचं लग्न नाही ना झालंय ऍक्च्युली आपण काय करूयात आता पुढचा प्रश्न विचारते मी की मगाशी आपण सुरुवात केली तुम्ही ते नाही ती सुरुवात नव्हती अरे अगं ते मधलं बाय ते मधलंच होतं भैरवी होती सुरुवात तशी नाही असं आहे ती मगाशी झाली ती भैरवी तसं नसतं भजन आम्ही कसं पहिला आम्ही अभंग बांधतो मग नंतर गवलन झाल्यानंतर मी गजर घेता मग भैरवी होते का नाही जमली असं असतं तर मग आपण आपल्या प्रेक्षकांना गवळण दाखवून त्याला काय होते पण जाऊ दे पोरां थकले खतलं वा चला नाही त्यांना राहू द्या त्यांना तुमच्याबरोबर नाचायला घेऊ नका शिवाली प्लीज फुटेज मिळेल पण वेगळं फुटेज मिळेल प्लीज 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 भावा चल जोरात गवलन आले चल लवकर ग्लॅमर पण येईल ना बोला कधी सुरू करायचं बघा मला सांगा तुम्ही सांगा तू ऍक्शन बोल त्याशिवाय ऍक्शन तिकडे चला काय चाललंय हे चला इकडे या काय काही हे थांबवा सगळं हे नाही गवळण वगैरे नाही काय प्लीज गाईज कमाल कमाल काय मस्त केलं एक मिनिट ओंकार भारी केलं फुटेज मिळालं कुर्रा केसांचे तुम्ही तुम्ही काय नाचलात काय कमाल नाचलात असं संधी मिळाली ना की कधीतरी मोकळा होतो मी आणि तुम्ही कुर्रा दाढीवाले बने 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 बनेजी माय गॉड काय वाजवलं आमच्या प्रेक्षकांना सांगा ना याला काय म्हणतात ह्याला ना ढोलकी बोलतात ढोलकी तुम्हाला हे सगळं वाजवता येतं सगळं म्हणजे मी सगळं वाजवतो म्हणजे आता आपलं आडवा उभं काय पण मी सगळं वाजवतो ऑक्टोपॅड ड्रम शेट डिंबडी आपली संबळ सगळं वाजवतो मल्टीटास्कर हा वाद्य नाही आमच्याकडे मग शिकीन पण असं काय नाही आय मीन म्हणजे तुम्ही एकाच वेळेस खूप गोष्टी एकत्र करता मल्टीटास्कर आहात लाईक सुपर बॉय थँक्यू सुपर बॉय आहात तुम्ही सगळे आहेत आमच्याकडे सगळेच आहेत ते सुपर बॉय म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन बघा एकेकाचा म्हणजे अंदाज येईल तुम्हाला आम्ही सगळेच आहेत म्हणजे कसं टॅलेंट आमच्यात ना असं लय भजनाबद्दल बोला हा म्हणजे आता तुम्ही बघितलं ना त्याला गवलन म्हणतात आणि भजनं कशी वेगवेगळ्या प्रकारची असतात म्हणजे आता केलं ते आम्ही दिंडी भजन होतं त्याच्यानंतर बैठ भजन असतं चक्री भजन असतं वारकरी भजन असतं आयांचं पण भजन करतो आम्ही करतो
त्याच्यानंतर आम्ही सप्ताला उभे राहून हातात विना घेऊन तापण भजन करतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बापरे एवढ्याशा मेंदू मध्ये किती हात लावू नका, पोल नाजूक आहे त्याचा. नको करूस, तुला हे सांगितलंय ना प्लीज. त्यांना नाही चांगलं दिसत. नाही, मला असं म्हणायचं होतं की खूप खूप तुम्ही पण सुपर बॉय आहात. एवढं सगळं कसं राहतं तुमच्या डोक्यामध्ये? गावात मला आर्किमिडीजच म्हणतात. नाही खरं खरं खरं. गावात पहिल्यापासून त्याला आर्किमिडीज म्हणतात. तिसरीपर्यंत नागडा फिरायचा ना तो. शेवटी अनेक कपडे घालावे म्हणून ग्रामपंचायत बसवली. मग घरच्यांनी याला कंपल्सरी केलं चड्डी. बाकी नागडाच होता म्हणून आर्किमिडीज. बाकी असं आहे ना. मला पण बोलायचंय. प्लीज प्लीज बोला ना, प्लीज बोला. लांबून बोला, जवळून तुम्ही दिसत नाही. बोला ना. भजन म्हणजे आय लव्ह यू. भजन माझ्यासाठी, भजन म्हणजे माझ्यासाठी सगळं, भजन म्हणजे माझ्यासाठी सगळं आय लव्ह यू. म्हणजे आजूबाजूला ऑप्शन असतील तर मी बघत नाही, डायरेक्ट फक्त भजन बघतो. भजन म्हणजे आय लव्ह यू. अच्छा, म्हणजे त्यांना म्हणू जा की भजनावर त्यांचा प्रेम हा, जाम प्रेम हा. म्हणजे खरं सांगू तर भजन माझं प्रेम, प्रेम म्हणजे मनशांती. मनशांती. 94 22 काय चाललंय हे? काय करताय हे असं नाही चालणार. हे बघा हे बघा गावलावांनो, मला काय बोललं काय बोललं? गडबडीत खरं बोलावं तुम्ही. काय बोललो? गाव लाव्यानं बोलाव. नाही हे जे काय करताय ते चुकीचं आहे. इकडे सांगतोय हे नीट वागत ऐका नाही. ऐका, आम्हाला कळते तुमची घालमेल. आल्यापासून आम्ही बघतो काय मुरनू, आल्यापासून बघतो. आमच्या पोरांचा कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे त्यांना ना रिझर्वेशनची संस्कृती नाही आहे. कधी त्यांनी रिझर्वेशन केलेलंच नाही. गाडी आली राहिली की डायरेक्ट घुसून रुमाल टाकतात का नाही का नाही. सीट तुमची आहे काय ती? हा म्हणजे बसायचं तर आहे. अरे काय त्याच्यात काय बसायचं, बसायचं लगेच. तुम्हाला सांगतो बसायचं आणि तो रुमाल आहे ना खिडकीनं बाहेर फेकायचा. पण धाडच नाही होतो. होणार. तुम्हाला सांगतो भजनात एक प्रकारची ताकद आहे. तुम्हाला सांगतो असं भजन मनापासून तुम्ही गावलं ना, असं गायलं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळं मिळून जातं. एवढी ताकद आहे भारतात. होय का नाही रे नाना? म्हणजे काय, माझा पण भजनातच जुळला. 3 वर्ष भजन गात होतो. पोरगी समोर बसली, मी होतो. विचारण्याची हिंमत होत नव्हती. एक दिवस भैरवी अशी गायली. पोरगी मंदिराच्या बाहेर येऊन बोलली, तुझा आवाज लय गोड आहे. म्हटलं लग्न कर, आवाज कायमचा गुलाम होईल. पोरगी धावत गेली, आईशी बापसाला घेऊन आली. तिथल्या 2 दिवसात लग्न केलं. काय मोरानू? म्हणजे पण तसंच झाला. आज पण काय झालं, त्या काली आमच्या गावात रशियन आली होती. सर्कस सर्कस पूर्ण बोला हो. सांगणारच होतो तेवढा. सर्कस दात काय काढता बाय. काय झालं, त्या काली गावात आमच्या रशियन आली होती. सर्कस सर्कस पूर्ण सांगा ना. सांगणार तेवढा तू बोलला सर्कस, तर मी काय लपवून ठेवणार आहे काय. ते काय झालं ती सर्कस गमत घाली. माझी आता जी मांगारी नाही ना ती त्या काली मांगार म्हणजे माझी बायको शहरीनी, तो मी काय म्हणतो ती. तर ते काय झालं, ती माझी प्रेश म्हणजे एकतर्फी माझं प्रेम. तर तिला म्हटलं चल मी तुला सर्कस दाखवायला घेऊन जातो. तर तिने मला अस्वल दाखवला. चिडवून दाखवलं म्हणजे असं अस्वल दाखवलं, चिडवून दाखवलं. ते काय झालं, आमच्या वाडीत एकदा भजन होता. तर हा बुवा पेटला. जो काय आवाज लागला, ती माझ्या बाजूला बसली, ही अशी टाल वाजली. मग तिच्या टालाला टाल मी भिडवला. तिथं आमचं जुळलं का नाही. मी सांगतो भजनात ताकद आहे. भजनात एक प्रकारचा प्रेम आहे. होय का नाही मला सांगितलं. म्हणजे भजनात काय होतं, जे पोटात असतं ना ते वाटावर येतं. खरं भजनात तल्लीन होऊन बघ म्हणजे कळल. या पोरांनो, मी याला काय गजर घ्यावं जरा. गजर दाखवतो. गजर कसा असतो. अरे चाल बिंदास, भजनात विश्वास ठेव. तल्लीन देते देवाकडे माग देईल तुला देवा. चला पोरांनो, रेडी. आय लव्ह यू शिवाली. मला पण खूप दिवस झाले तुला बोलायचं होतं पण हिम्मत नाही झाली. आय लव्ह यू टू ओंकार. वा वा वा, कहर सादरीकरण. तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा पुन्हा पुन्हा कोकण आणि भजनाच्या प्रेमात पडायला भाग पाडता. अतिशय सुंदर सादरीकरण. क्या बात है. एकदम आय लव्ह यू वाला परफॉर्मन्स. बघ हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. मला असं वाटतं की हे स्किट नव्हतं.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर ही फिल्म होती. म्हणजे गोस्वामींसाठी प्रचंड टाळ्या आणि अर्थातच बेटकर तुमच्यासाठी अफाट अफाट. आणि मला ॲक्च्युली भजनाची गरज नाही, मी असंही म्हणू शकतो आय लव्ह यू ऑल. अफलातून अफलातून म्हणजे त्याच्यात ती खरोखरच फिल्म होती. त्याच्यात एक अप्रतिम अशी तरल अशी भाऊक लव्ह स्टोरी होती. त्याच्यात हिरो होता, हिरोईन होती, त्यात 3 व्हिलन होते, 2 साईड आर्टिस्ट होते. त्याच्यात सगळं होतं, इमोशन्स होती, गाणी होती आणि त्याच्यात एक वाईब होती भयानक अशी खतरनाक. इट वॉज अ फिल्म, इट वॉज नॉट अ स्किट. हॅट्स ऑफ टू यू ऑल. सुपर, फारच मजा आली. आणि आमिर आणि बँडचं पण प्रचंड कौतुक. बाबा क्या बात आहे बाबा, वा वा, काम मस्त मस्त. निर्मिती ताई घे बाय माझे पोरांनी खदलवून टाकला ना. तुम्ही आता काय केलं माहितीये स्टेजवर. वेड लावलं तुम्ही. आणि मी कोकणातली आहे आणि मी ना आमच्या किल्ल्यावर रामनवमीला उत्सव असतो आणि त्याच्यात एक नाटक सादर करतो आम्ही. तर तेव्हा आमच्या गावच्या मुलांना बघते ते असेच असतात. जेव्हा हिरोईन आणली जाते नाटकामध्ये तेव्हा ती मुलं कशी असतात हे मी बघितलेलं आहे. आणि तुमच्यातला प्रत्येक जण ते कॅरेक्टर हुबेहूब सादर केलं. मला एवढंच म्हणावं असं वाटतं, अलीकडे या कोणीच आले ना. आम्हाला रामनवमीचा उत्सव तर कळला, पण आम्हाला जाणून घ्यायचंय तुमचं गाव कोणतं आणि तो किल्ला कोणता. माझं गाव मालवण आणि मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात घर आहे माझं. तिथे आम्हाला बोटीने जावं लागतं. आमची स्वतःची होडी आहे एक. तुम्ही चला सगळेजण आपण जाऊया किल्ल्यावर. सगळ्यांना यायला खूप आवडेल. आणि तिथे मोठा उत्सव असतो रामनवमीचा. आणि असं तिथलं आमचं एक आख्यायिका असं नाही म्हणता येणार, पण आमचा विश्वास आहे की तिथे जो परफॉर्म करतो ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळात, म्हणजे आशिया खंडातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव देऊळ आहे ते. आणि तिथे जो माणूस परफॉर्म करतो, म्हणजे आता मी ती नावं नाही तुम्हाला सांगत, पण तिथे आपल्यातल्या काही लोकांनी परफॉर्म केलेलं आहे आणि ते आज टॉपला आहेत. वा 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 वा. मी माझं नाव घेईन, मी तिथे काम करूनच इथून इथपर्यंत. खूप छान खूप छान खूप छान. मंडळी, फिरायला जाण्यावरून नवरा बायकोंमध्ये चालू आहे कुरबुर. त्यामुळे बघूया आपली हास्याची सफर कशी रंगते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार यांना. थांबना. तसं नाही ना, मला लवकर जायचं दुसऱ्या घरात. पण अरे एवढी काय जल्दी आहे रे तुला. हा पेपर टाक, त्याच्यात वजनात थोडासा फरक पडेल. हा मोद्याचा पॅच काढल्यावर काय फरक पडेल म्हणजे? एवढूसाने काय फरक पडणार आहे? अरे पडला तर पडला थोडासा. अरे तेवढा जोर आहे बापरे. काय बोलायचं. कर वजन कर. बघा तुम्ही बघा. या सगळ्याचे 54 रुपये झाले. 54. अरे महिन्याचं पेपरचं बिल माझं आहे 205 रुपये. हा बरोबर. आणि 3 महिन्याची रद्दी आहे, म्हणजे किती झाले बाबा 615. करोडोंच्या घोटाळ्यांच्या बातम्या या पेपरांमध्ये येतात रे. आणि तू फक्त 54 देतो. 100 रुपये तर दे. लेट मी एक्सप्लेन. पेपरवाला लेट मी एक्सप्लेन. नीट ऐकून घ्या. वृत्तपत्र ज्या दिवशी येतं ते त्या दिवशी वृत्तपत्र असतं, पण दुसऱ्या दिवशी त्याची रद्दी झालेली असते. दुसऱ्याच दिवशी. हे झालं जुनं तत्वज्ञान. हे जुने. पण आताच तत्वज्ञान काय सांगतं? काय?
वृत्तपत्र जेव्हा छापलं जातं त्याच दिवशी त्याची रद्दी झालेली असते. कसं काय? कारण काय त्याच्यातल्या बातम्या रील्स वरती सोशल मीडियावरती ऑलरेडी व्हायरल झालेले असतात. खरं त्याच्यामुळे वृत्तपत्र पेपर कोण वाचतच नाही. नाही वाचला पाहिजे. नाही वाचता पाहिजे म्हणजे नाही वाचता पाहिजे म्हणजे काय? अरे नाही मतलब अरे बाबा वृत्तपत्रामधलं विश्लेषण आगळलेख हे महत्वाचं आहे. त्याच्याने आपल्या ज्ञानात भर पडते. समाजात काय चालू हे आपल्याला कळायला पाहिजे की नको? बापरे. ते जे आगळं लेख आहे त्याचेच हे 54 रुपये आहे की नाही? अरे तुम्ही बाय ना सामाजिक मारू सामाजिक. नुसता तू रद्दी नाहीये तुझी ऍक्टिंग पण रद्दी आहे. तुझ्या कॅरेक्टरला जातात का रे ही वाक्य? लेट मी एक्सप्लेन. कॅरेक्टरला जातात की ही वाक्य. मग अशा न्यायाने कोरोनाच्या आधीच तुम्ही या शो मधून निघाले पाहिजे. 54 रुपये दे. पण ते 7 रुपये 6 रुपयाचा खाचा मारू नका. 6 रुपये द्या. सुट्टी राहू दे ना. अरे बापरे सुट्टी राहू दे. तुमचं नाव कंदूस आहे का? 6 रुपये द्या. चहा घ्या दे. भाऊजी चहा घ्या. सॉरी वहिनी मी फक्त ग्रीन टी घेतो. बापरे. अरे मिळेल ते ढोसल. आय ओनली प्रिफर ग्रीन टी. यावेळेला ग्रीन टी नाही, यावेळी चहाच प्या. पुढच्या वेळेला तयारी करेन ना ग्रीन टी. हरकत नाही. तुम्ही एवढ्या प्रेमाने देताय तर चीज दे म्हणून पितोस मी. अहो तुम्ही ते आपल्या दूधवाल्याला कळवलं का 4 दिवस दूध टाकायचं नाहीये ते? हो असं काय करताय? गेल्या आठवड्यात म्हणाला तर या आठवड्यात तुम्हाला 4 दिवस सुट्टी असणार आहे. छान मस्त प्लॅन करतो फिरायला जायचा. सगळं केलेलं आहे. म्हणजे सुट्टी लागली रे लागली की गाडी पकडून आपण जायचं धुळ्याला. धुळ्याला जाऊ आपण. मग तिथे आईला भेटू. मग तिथे नकाने तलाव आहे ना त्याच्या काठावर आपण जाऊ. संध्याकाळी मस्त तिथे बसू. फुटाणे शेंगदाणे असे खाऊ. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ एकविरा आईला. तिथे आईचं दर्शन घेऊ. आणि तिथे ना गोडी शेव मिळते ती मस्त अशी मटामटा खाऊ. बरं त्याच्यानंतर दुसरा जो दिवस आहे ना तेव्हा आपल्याला जायचंय दाजींकडे म्हणजे शिंदखेड्याला बुवा. पण मध्ये लागतं सोनगीर. तिथे आपण सोनगीरचा किल्ला बघू. सोनगीरला शेवभाजी खाऊ तुमची आवडती. पण काय ना आपल्याला तिकडे जे शिरपूरचे मामा आहे ना त्यांच्याकडे पण जावं लागेल. कारण दाजींकडे गेलो आणि त्यांच्याकडे नाही गेलो ते रागे भरून जातात. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर खास बेत असतो बा कळण्याची भाकरी आणि आपली ती शेवभाजी, पाटवड्याची भाजी, खापरावरच्या पुरणपोळ्या, कुरड्या, पापड सगळं खाऊ. असा मस्त बेत आहे बा. कसा आहे प्लॅन? एक नंबर. जगात असा प्लॅन कुणीच केलेला नसेल. काय उठसूट आपण धुळ्याला जातो. तुम्हाला सांगते भाऊजी त्यांना धुळ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही हो. फक्त स्वतःच्या आवडीचं प्लॅन करतात. बरं आवड निवड पण तीच असते. वेगळे काही आवडच नाहीये माणसाला. तुम्हाला सांगते भाऊजी एकदा की नाही मी प्लॅन केलं. म्हणजे मी माझ्या सेव्हिंग मधनं यांना उटीला घेऊन गेले. उटीला तिकडे पण म्हणत होते हे काय बा डोंगर संपतच नाहीयेत ना बुवा. इथं काय धूळच नाहीये ना बुवा. असं बोलतो का मी? असं बोलतो असंच बोलता तुम्ही. मी काय बोलतो तुम्हाला धूळ पाहिजे असेल ना तुम्ही माझ्या दुकानात या. हात मारे की धुळच धूळ. तसं नाही रे. मग रे धुळ्याच्या धुळीत माझ्या नक्कल नको तू माझी. अरे धुळ्याच्या धुळीत माझा बालपण गेलेलं आहे ना त्याच्यामुळे तिथली धूळ खास आहे. म्हणजे मी असा फपुट्यात भरून जायचो तर माझी आजी मला म्हणायची अरे माझा बुऱ्या आला रे कसा दिसी राय ना माय तो दव्वा बरं. काय म्हणायची? बुऱ्या म्हणायची मला. बुऱ्या म्हणायची तुमची आजी? अरे हो ना. आजीचा बुऱ्या अजून धुळ्यातनं मोठा झालाच नाहीये बुवा. नको असं. नाहीतर काय धुळ्यातच का? बरं धुळ्यात ज्या गोष्टी नाहीयेत त्या बघायला नकोत का आपण बाहेर जाऊन? धुळ्यात सगळे ना सगळे धुळ्यात. तुम्ही जा एकटे. मी नाही येणार. मला कंटाळा आला. आयुष्यात दुसरं काही राहिलेलंच नाहीये. वहिनी कॅनडा सजेस्ट काय गिव्ह हिम डिवोर्स. काय बोलतो तू? माझ्या बायकोला डिवोर्स द्यायला सांगतो म्हणजे काय? रस ऐक कुठे जायचंय तुला तू सांग. मला विचारताय तुम्ही कुठे जायचंय म्हणून? मी सांगते आपण की नाही आपण ना असं कुठेतरी रोमॅन्टिक ठिकाणी जाऊयात. अरे मग धुळ्यापेक्षा रोमॅन्टिक काय आहे? तू एकदा नकाने तलावावर चल. तिथे बघितलं यांचा रोमॅन्स. रोमॅन्टिक तुम्हाला कळत नाहीये का?
रोमॅन्टिक ठिकाण म्हणजे ना म्हणजे एखादं असं एखादं ठिकाण. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. शपथ हिमाचल प्रदेश. हे तुला कसं माहिती रे? मला कसं माहिती म्हणजे वहिनी मी वर्षातून तिकडे जातच असतो ना. मला कंटाळा आला मी डिप्रेस झालो की हिमाचल प्रदेशला जातो. एक मिनिट वहिनी, तुम्ही हिमाचल प्रदेशला कधी गेलाच नाही? नाही, यांनी कधी नेलंच नाही ना. अरे 5 रुपयाचं धप्पड. अरे तू या वहिनींना हिमाचल प्रदेशला कधी घेऊनच नाही गेला? नाही नेलं ना. अरे वहिनी तुम क्यों जिंदा हो? जाओ तुझं पाणी में मरो जाओ. तुम्ही हिमाचल प्रदेश नाही गेले? हो मी नाही गेले पण एवढं असं काय आहे हिमाचल प्रदेश मध्ये? अरे वहिनी काय आहे अरे दालजीर आहे, धर्मशाळा आहे, बागसू वॉटरफॉल आहे, कसोल आहे, असे उंच 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 असे डोंगर आहेत. सारी बाजूला नुसता बर्फ आहे. चला ना आपण हिमाचल प्रदेशला जाऊयात ना. अरे किती दूर येते धुळे, कसं असं जवळच आहे. आणि आता समृद्धी महामार्गामुळे तर अजून नजीक आलेलं आहे. धुळ्याला येऊ आपण. तुम्हाला कळतंय का? तो हिमाचल प्रदेश थंड प्रदेश सांगतोय आणि तुम्ही मला 42 डिग्री टेम्परेचर असलेल्या धुळ्यामध्ये नेताय. धुळ्यात बर्फ आहे का? आहे. मांजरा नदीच्या चौपाटीवर बर्फाचा गोळा मिळतो. अरे ते तिकडचा हिमाचलचा बर्फ पांढरा फटक बर्फ येतो, चवनाड हो त्याला. हा जो गोळा आहे त्याच्यावर म्हणजे असा कलर मारलेला असतो, अशी मलाई टाकलेली असते आणि तो असा करून हा करून खायचा. तुम्हीच का हा करून मलाही खायचा आहे. वहिनी आज मला कळलं मी एकटाच रद्दी गोळा नाही करत. तुमची अवस्था माझ्यासारखीच आहे. म्हणजे मी रद्दी आहे? तुम्ही रद्दी नाही, रद्दीला भाव असतो. अरे काय बोलतोय हा? तुम्ही रद्दी नाही, तुम्ही थर्मोकॉल आहात. म्हणजे जो रद्दीवाला पण उचलत नाही, म्युन्सिपाल्टीवाला पण उचलत नाही, पडलेला असतो तिकडे आता. अरे काय हसते ग? काय यार अरे एक रद्दीवाला तुझ्या नवऱ्याचा कचरा करतोय तू हसते? काय चुकीचं बोलतोय तो? तुम्हाला साधा धुळे आणि हिमाचल प्रदेशातला फरक कळत नाहीये. जाऊ दे ना वहिनी, मी काय बोलतो तुम्हाला माहितीये का तिकडे जायचं कसं? नाही माहिती, सांगा ना भाऊजी. मी सांगतो तिकडे ना जायला. ओ बाय जाऊ उद्या जाऊ. अरे माझ्या घरी हे कसं जायचं? हे बघा तिकडे जायला ना 3 ऑप्शन आहेत, विमान, ट्रेन आणि बस. सगळ्यात महत्वाचं तिकडे जायचं कसं? मजा करत जायचं. मजा करत, लाईफ एन्जॉय करायची, एक्सप्लोर करायचं. बापरे किती सुंदर जगायचं. असतील ना सगळीकडे स्नो कॅप माउंटेन्स. मला तर आता विचारानेच थंडी वाजायला लागली. ते मेन तिकडे थंडी खूप आहे. जास्तीचे कपडे कॅरी करून जा, स्वेटर कॅरी करा, ह्यांना कान टोपी कॅरी करा. कशाला? बर्फ साठला तर काय कराल? नाही बर्फ नाही साठत, यांच्या डोक्यावर ना घरंगळून जात. सरगुंडी आहे का? सरगुंडी आहे काय? दाताड काढते तू. रद्दीवाला आहे तो. रद्दीवाला म्हणायचं नाही, ते भाऊजी आहेत आणि ते माझे ट्रॅव्हल गाईड आहेत. हॅलो ट्रॅव्हल गाईड. थँक्यू. ऐका पण मला हिमाचलला वगैरे मला नाही जायचे. तुम्हाला हिमाचल आवडेल? नाही आवडणार मला, फक्त धुळे आवडतं. मना गाव मना देश खानदेश, धुळे इज द बेस्ट. मी जासू तर धुळाले जासू मी. मी असं आहे या माणसाचं, काय करू सांग रे. चिल वहिनी, मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? काय? तुम्ही एकटे जा. एकटे जा? बापरे नाही, मी ह्याच्या आधी एकटं कधी असं गेले नाही. वहिनी दुनिया में आदमी आता है एकता और जाता है एकता. ये दुनिया सोलो है वहिनी, सोलो जाने का और सोलो आने का. त्या कॅरेक्टरला नाही जात हे. नको करू ना. अरे काही बाई नको शिकाडू ना तिला. नको शिकाडू. तू शिकाड रे, शिकाड मला नवीन गोष्टी शिकाड. आणि तुम्ही कधी मला एकटीला कुठे जाऊ दिलंय का? माझ्यातलं कॉन्फिडन्स मी असंच घालवून टाकलंय. असं दातो खात बोलायचं, स्वतःचा कंट्रोल दाखवायचा, दबावाखाली ठेवायचं. मी नाही राहणार आहे आता. डोर खुंबा स्त्री को मुक्त रखने का, स्त्री को ऐसा स्वातंत्र्य रखने का तेरे बाप का जायदाद है का वो? अरे चुप रहे. अरे फुकण्या, आमच्या चुलीला आग नको लावू ना तू. अरे लगने देना आग. अरे लाइफ में ना सोलो की कुछ तो अहमियत है की नहीं? अरे कुठून आणतो रे हे शब्द अहमियत वगैरे? इकडून आणतो मी. तू जायला जाय, निघून जाय तू. नाही ते कुठेही जाणार नाही. ते भाऊजी आहेत, ते ट्रॅव्हल गाईड आहेत, ते सांगणार मला तसं मी करणार. आणि मी स्वतंत्र आहे, माझे निर्णय मी घेऊ शकते. बरोबर वहिनी. सगळ्यात महत्वाचं सोलो ट्रॅव्हल करायचे काय फायदे माहितीये का? बसा सांगतो यार मी तुम्हाला. सोलो ट्रॅव्हल करायचे फायदे काय?
काय आपल्याला पाहिजे तिकडे आपण जाऊ शकतो. पाहिजे तितका वेळ थांबू शकतो. पाहिजे ते खाऊ शकतो. पाहिजे त्या बघू शकतो आपण. तिकडे तुम्हाला कोणच बोलणार नसतं. ए या तिकडे जाऊ नको ग. ए या ए काय नको ग. ए या ए या. तुला काय माहिती मी असं बोलतो रे? बोलता तुम्ही असं सतत बोलता आणि नुसतं बोलत नाही, टोचून टोचून बोलता. तुम्हाला सांगते भाऊजी, साधं कुल्फी खायला गेलं ना तरी 4 चौघात म्हणतात, अगं खाल्लं खाई नाही ग. ते गळत असतं म्हणून बोलतो मी. अरे पण मी खालून खाईन, मधून खाईन, वरून खाईन, माझं मी ठरवेन ना. मला अक्कल नाहीये. तुम्ही कशाला प्रत्येक वेळेला सांगायला पाहिजे? बरं, या बडबडीमध्ये ती कुल्फी इथपर्यंत आलेली असते. 4 चौघात करून खातात. गलिच्छ माणूस एक नंबर. नको बोलू तो. तुझ्याशी बोलण्याच्या नादात होत ते. नका बोलू, नका बोलू. मला नाही बोलायचं. मी स्वतंत्र आहे. ये बात वहिनी, ये बात स्त्री ही स्वतंत्रच आहे. ए नको ना काड्या करू, नको काड्या करू तू. साहेब, मी तुम्हाला एक जेन्युइन एक सांगू. सांग. तुम्ही ना 1 नंबरचे नवरे आहात. म्हणजे नवरे आहात. नवरे नवराचे ना. मग मी एक काम कर, नवऱ्यात जा. काही बोलू नको. अरे हा काही बाई बोलतो, तुला कळतंय का? तो काही चुकीचं बोलत नाहीये. बरोबर ना? कुठे गेलंय हो, कुठे गेलंय? AI पर्यंत पोहोचले आणि हा माणूस अजून मध्येच अडकलाय. चुकलं का? वहिनी चुकलं का भाऊजी? वहिनी, माझे हातपाय गळून मगापासून तुमच्याविषयी मला सहानुभूती वाचत होती. तुम्ही असं काहीतरी गडबड करता, असं काहीतरी बोलता. मग मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात याच बरं आहे. नाही नाही ना. तुम्ही स्ट्रॉंग आहात की नाही? तुम्ही स्ट्रॉंग आहात की नाही? घ्या आणि कल्टी मारा. त्या कल्टी मी मारते. परत परत काय झालं? सॉरी वहिनी, काय चुकलं का? माझे हात पाय गळालेले ते पुरले आता. मी अरे देवा, तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते की नाही? असं काहीतरी गडबडीत बोलता. कल्टी मारायचं काहीतरी बोल. एक लक्षात ठेवा, आपण तिघं एकत्र का आहोत? जबाबदारी म्हणून नाही. तिघं सेवता राहिलो म्हणून आपण एकत्र आहोत. असं काही तुम्ही मध्ये मध्ये बोला, मग मला दादाला धावावं लागेल की नाही? बरोबर. तुम्ही इथे फिक्स आहात. नाही की नाही? अरे आपल्याला लढायचंय भाऊजी, लढावं. कल्टी मारा म्हणजे बॅग घ्या आणि निघा. नाही वहिनी, चुप राह रे तू. चुप राह. अगं तो रद्दीवाला काही बाई बोलतोय, तू काय? रद्दीवाला म्हणायचं नाही. माझ्यावर आवाज चढवायचा नाही. मी स्वतंत्र आहे. माझे निर्णय मी घेणार आणि भाऊजींनी सांगितलं त्याप्रमाणे मी सोलो ट्रॅव्हलला जाणार. हे बात वहिनी, वहिनी लक्षात ठेवा, सोलो ट्रॅव्हल्सची एक लत आहे. ती जर तुम्हाला लत लागली ना, तुम्ही नवऱ्यासोबत कुठेच फिरायला जाणार नाही. तुम्ही नवऱ्याला बोलणार, ए नवऱ्या, नवऱ्यात जा. नवरा नवऱ्याच्या माझ्यात मीच कसा चालला जाऊ रे? पण कसा तरी जा. अरे ऐक ऐक, त्याला म्हणा निघून जा. नाही एक भाऊजी, माझं ठरलेलं आहे. मी सोलो ट्रॅव्हल करणारे. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे पैसे नाहीये. कुठून आणणार? फिरायला पैसे नाही लागत, फिरायला मकसद लागतो. मकसद असतं ते, मकसद. काढा लोकांच्या चुका काढा. इकडे आपली बायको सॅटिस्फाईड आहे, त्याचं काय नाही तुम्हाला? काय चुकीचं बोलला तो? सांगा. लग्नाला 6 वर्ष झाली, सॅटिस्फाय केलं तुम्ही मला? रसिका, साधी एक पैठणी मागितली, माझ्याकडे पैसेच नाहीये. म्हटलं अॅनिव्हर्सरीला बाहेर जेवायला जाऊ, माझ्याकडे पैसेच नाहीये. मला आवडणारी एक तरी गोष्ट देऊन तुम्ही सॅटिस्फाय केलंय का मला सांगा. अरे जाऊ दे ना वहिनी, यार जाऊ दे ना वहिनी. ये दुनिया कोणा तुम लाट मारो सारा तकलू. वहिनी वहिनी, मी काय बोलतो, हे गळ्यातलं मोठं मंगळसूत्र आहे ना, हे आता ओल्ड फॅशन झालं, हे विकून टाका. स्वतः बस झालं. अरे माझ्या बायकोला काय सोनं विकायला सांगतोय आता तू? काय फायदा त्या सोन्याचा जर तुझी बायको सॅटिस्फाय नाही तर? नका वापरू हा शब्द. काय वापरू? नाही, शब्द बरोबर आहे, पण तो चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय. मग कसा बोलू? काय शब्द वापरू? समाधानी नाही असं वापरा. समाधान म्हणजे काय? अरे पण हे वापरूच नका ना, बोलूच नका ना. काय बोलू? दुसरं काहीतरी बोला. अरे चालला जाय तू, निघून जा. मी जाणार नाही. अरे माझी वहिनी, तुम्हाला हिमाचलला जायचंय की नाही? तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय की नाही? व्हायचंय भाऊजी. इतर देशात बाहेर गावी जायचंय की नाही? जाणार की नाही? मी जाणार. मी स्वतंत्र आहे, मी जाणार. मी कालपर्यंत याची बायको होते, आजपासून मी सोलो ट्रॅव्हलर आहे. ये बात मला माझं अस्तित्व कळलेलं आहे.
मी बॅग घेणार, पाठील लावणार आणि वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणार, वेगवेगळ्या देशांमध्ये मित्रमैत्रिणी बनवणार, फोटो काढणार, वेगवेगळ्या लोकांना भेटणार आणि जोपर्यंत माझी राहिलेली स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि कुणाला मध्ये येऊ पण देणार नाही. क्रॅक तू ए नवऱ्या, जात नवऱ्या. अरे रसिका बात वहिनी हॅपी जर्नी वहिनी हॅपी जर्नी. थँक्यू भाऊजी. अरे बॅग मी मागून पाठवून देतो वहिनी. वा वा वा, जोरदार टाळ्या. अतिशय वेगळी कॉन्सेप्ट होती आणि खूप छान परफॉर्म केलं तुम्ही. वा मस्त. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. मस्त विषय होता आणि मला असं वाटतं की जरासा त्याचा बॅलन्स गेला असता तर त्या विषयाची पण रद्दी झाली असती, पण ती तुमच्यामुळे झाली नाही. तुम्ही फार डेलिकेटली हँडल केलात तो विषय आणि मस्त प्रेझेंट केलात. श्याम्या, एखादा माणूस आपल्या गावाचं आपल्या शहराचं कौतुक करत असेल तर आपल्याला ते असं फार छान वाटतं ऐकायला, पण तुझ्या धुळ्याच्या वर्णनामुळे एक सेकंद मी पण कन्फ्यूज झालो की हिमाचल बेटर आहे का धुळं बेटर. इतकं तू ते मनापासून आणि इतकं खुलून तुझ्या धुळ्याचं तू कौतुक करत होतास. छान वाटलं ऐकताना. आणि काय तो तलावाचं नाव घेतलं असं वाटलं की एकदा जाऊन बघावा तो तलाव, काय ती भेळ चाखावी. इतकं रसभरीत वर्णन केलंस तू, मजा आली. रसिका, मस्त होता ग्राफ स्टार्ट टू एंड. जो टर्न होता त्या कॅरेक्टरचा तो फार मस्त प्रेझेंट केलास. मंदार, मस्त मजा आली. तुझं फोर्टे असलेलं कॅरेक्टर होतं आणि नेहमीच्या स्टाईलने तू मस्त केलंस, मजा आली. मंडळी, आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे आरपार या चित्रपटाची टीम. त्यांच्याशी संवाद साधूया. सगळ्यात आधी गौरव, तुझ्याकडे येते. तू या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे, दुहेरी भूमिका सांभाळतोयस, काय सांगशील? माझ्या आईबाबांसाठी मला ही फिल्म बनवायची होती आणि मला असं वाटतं की प्रत्येकच जे माझ्या आजूबाजूच्या वयाचे माणसं आहेत किंवा मुलं मुली आहेत की काय केऑस चाललेला असतो आपल्या आयुष्यामध्ये, तर ते आपल्या आईबाबांना मी सांगून बघायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही ते झेपे ना, मग म्हणलं फिल्मच बनवून टाकावी. सो प्रेमामध्ये कोट अनकोट पडलेल्या प्रत्येकाची गोष्ट ही. आणि अजून सो लिहिताना आणि डिरेक्ट करताना खूपच मजाच येत होती मला की जी गोष्ट इतकी दिवस सांगायची होती ती फायनली सांगायला मिळते. आणि खूप चांगली साथ, खूपच चांगले कलाकार मला दोघेजण मिळाले आणि खूप चांगली टीम मला मिळाली. आत्ता म्हणजे गुलराज सिंग असेल ज्याने म्युझिक केलं आहे, राहुल असेल जो ज्यांनी कॅमेरा केला आहे, फैजलनी एडिट केलेला आहे, सगळेच HODs आणि आमचे प्रोड्युसर्स लिओन प्रोडक्शन्स. म्हणजे ड्रीम प्रोड्युसर. म्हणजे पहिल्या फिल्ममध्ये असतं की पहिली फिल्म एक ही बार होती, तर तिथे ऑल इन जाता यावं आणि पाहिजे ते करून बघता यावं. तर ते कम्प्लीट फ्रीडम आणि कम्प्लीट कॉन्फिडन्स प्रोड्युसर म्हणून लिओन्सनी, को प्रोड्युसर म्हणून ललितनी, ॲक्टर्स म्हणून, कारण सगळे एव्हरीवन वॉज सिनियर टू मी, बट दे ट्रस्टेड इन माय गट बिकॉज दॅट्स द ओनली थिंग आय हॅड टू ऑफर. आणि सो आय वॉज व्हेरी हॅपी. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. म्हणजे असं होतं ना की सिग्नल पाळले की मग पोलीस पकडत नाहीत, किंवा म्युच्युअल फंडची पॉलिसी काढली की मग पैसे जमतात, किंवा लग्न केलं की मुलं होतात. असं सगळं शिस्तीत आखीव रेखीव जगलं की चांगलं होतं आयुष्य. मग शहाण्या माणसांची आयुष्य बनतात आणि वेड्या माणसांच्या गोष्टी. तर ही वेड्या माणसांची गोष्ट आहे, अमर आणि प्राचीची, आरपार, जी 12 सप्टेंबरपासनं तुमच्या सगळ्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात येते. ज्यांना प्रेमावरचे सिनेमे बघायला आवडतात किंवा ज्यांचं सिनेमावर प्रेम आहे अशा सगळ्यांसाठी ही फिल्म आहे. 8 गाणी आहेत आमच्या फिल्ममध्ये आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. म्हणजे जागरण गोंधळसुद्धा आहे, ठुमरीसुद्धा आहे, पार्टी सॉन्गसुद्धा आहे, ब्रेकअप सॉन्गसुद्धा आहे आणि अशी बरेच नटवलेली ही गोष्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे. तर कृपया तुम्ही ती थिएटरमध्ये बघा, कारण थिएटरचा एक्सपिरियन्ससुद्धा तयार करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. सो प्लीज नक्की बघा. येस गौरव, खूप छान बोललास. दिग्दर्शीय पदार्पणासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. येस श्रुता, तुझ्या या फिल्ममधील कॅरेक्टरला खूप पैलू आहेत असं आम्हाला दिसतंय टीझर ट्रेलरमधून. तू काय सांगशील? प्रत्येक कलाकाराला एकाच प्रोजेक्टमध्ये मेजवानी नाही मिळत. म्हणजे सगळेच लेयर्स एक्सप्लोअर करता नाही येत किंवा नाही करता येत. पण प्राची ह्या कॅरेक्टरमध्ये मला आय थिंक सगळंच एक्सप्लोअर करायला मिळालं आहे. म्हणजे फ्रॉम रोमॅन्स टू
जे काही नंतर तिचं होतं ते सगळंच जे मी आत्ता तुम्हाला नाही सांगू शकत, त्यासाठी डेफिनेटली तुम्हाला 12 सप्टेंबरला फिल्म बघायला लागेल. आणि द फिल्म इज अबाउट मॅनिफेस्टेशन. आणि आपण प्रेम म्हटलं की सगळ्यात जास्त असोसिएट करतो ते म्युझिकशी. आणि गुलराज हॅज डन अ फॅब जॉब. म्हणजे त्यांनी आउटस्टँडिंग काम केलं आहे. आणि आम्हाला टायटल सॉन्गवर खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे, टीजरवर खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे. सो लेट जस्ट होप की 12 सप्टेंबरला फक्त प्लीज थिएटरमध्ये येऊन फिल्म बघा. जे मी प्रत्येक वेळी म्हणते की नंतर OTTवर बघू, नंतर बघाच, पण आधी प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा. आणि तुम्हाला आवडली तर नक्की सगळ्यांना सांगा, कारण आत्ता खरंच गरजेचं आहे. आणि आमच्याबरोबर अजून 2 फिल्म्स येत आहेत, त्यामुळे त्याही बघा, आमचीही बघा. मी 12 ते 3 एक बघितलं, 3 ते 6 मग 6 ते 9 असं एक डेट्स प्लॅन करा. सगळ्यांना भरभरून प्रेम द्या, कारण एक फिल्म बनण्यामागे खूप खूप कष्ट असतात. त्यामुळे फक्त आमचीच नाही, सगळ्यांची फिल्म बघा. थँक्यू सो मच. हाऊ स्वीट. थँक्यू ऋता. येस ललित, आपण चित्रपटात अमर आहात आणि को प्रोड्युसर देखील आहात. काय सांगाल त्याविषयी? आणि जेव्हा मी ही स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला गौरव स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मला खूप आवडलेली गोष्ट ही होती की ही प्रेमात पडण्याची गोष्ट नाही आहे फक्त, तर प्रेमात असण्याची गोष्ट आहे. आणि ते प्रेमात असणाऱ्यांचं खूप काही होत असतं. ते असताना वेगवेगळ्या संकटांमधून ते जात असतात, वेगवेगळ्या गोष्टींमधून ते जात असतात. आणि काय की गोष्टी कदाचित आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील प्रेमाच्या, पण प्रवास हा नेहमी सारखाच असतो. त्या प्रवासात भांडणं असतात, प्रेम असतं, चिडणं असतं, रुसणं असतं, पॉझिटिव्ह असणं असतं, इमोशनल होणं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीत आहेत. या गोष्टीत मला त्याने लिहिलेल्या गोष्टीत मला सापडल्या. तर अशा पद्धतीचा सिनेमा करणं, मला असं वाटलं की ही गोष्ट इतकी फ्रेश आत्ताच्या लोकांना जी कनेक्ट होईल, जी आत्ताच्या यंग जनरेशनला पण कनेक्ट होईल आणि मोठ्या जनरेशनला पण कळेल की काय म्हणायचं आहे प्रेमाबद्दलच्या आत्ताच्या जनरेशनला, तर म्हटलं ही गोष्ट आलीच पाहिजे. मग हे करत असताना आम्हाला अशी सगळी माणसं जोडली गेली या प्रोजेक्टला की मला वाटतं की याच्या तिथे दुसरं कुठलं बसूच नाही शकत माणूस. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या प्रोजेक्टवर आले ते म्हणजे लिओन्स मीडिया. म्हणजे लिओन्स मीडियाने जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी अशा पद्धतीची साथ दिली आहे, कारण पहिल्यांदाच गौरव डिरेक्ट करत होता. फर्स्ट टायमर डिरेक्टर, रायटर, मी पहिल्यांदा को प्रोड्यूस करतोय. पण सगळ्यांवर त्यांनी इतका विश्वास टाकला, आम्हाला जे फ्रीडम दिलं, त्यांना हॅट्स ऑफ आहे. त्यांच्यामुळे आम्ही पुल ऑफ करू शकलो. आणि आता खूपच उत्सुकता आहे की लोकांना ही फिल्म कशी वाटते. सो 12 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. तुम्ही म्हटलं तसं खूपच असा आमच्यासाठी खूपच स्पेशल दिवस आहे. आमच्या दोघांचाही वाढदिवस आहे त्या दिवशीच. शुक्रवार सुद्धा येतोय. हा जो घाट घातलाय, हा सगळा सिनेमा एवढा मोठा आम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे ती सुद्धा रिलीज होते त्याच दिवशी. तर आता सिनेमा तुमच्या दारात येऊन पोहोचलेला आहे. तुम्ही फक्त घरातून बाहेर निघा, थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा आणि आमच्यावर तेवढंच प्रेम करा जेवढं आम्ही तुम्हाला प्रेम द्यायचा प्रयत्न करतोय. वा वा वा, तुम्हाला खात्रीनं तेवढं प्रेम मिळेल. चित्रपटासाठी आणि निर्मातेपणासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा लागल्या. थँक्यू. सुशांत सर, या चित्रपटाची निर्मिती तुम्ही केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? गौरवने पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली त्यावेळेस हाच विचार होता की आपल्याला मनासारखी फिल्म बनवता आली पाहिजे, कारण की बंधन असतील तर गोष्टींना खूप सॅक्रिफाईस करावं लागतं, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सो ते आर्टिस्टला होऊ नये, टेक्निशियन्सला होऊ नये आणि फिल्म शेवटपर्यंत पोचावी. त्यामुळे आम्ही ती फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स ललित आणि ऋता आणि बाकी सगळे टेक्निशियन्स हे इतके सपोर्टिव्ह होते की 25 दिवसात आम्ही फिल्म शूट केली. आणि हे सगळं करण्यासाठी मला पहिल्यांदा खूप स्ट्रेस होता की हे कसं होईल, काय होईल. बट हॅट्स ऑफ टू एव्हरीवन, त्यांनी खूपच सपोर्टिव्हली काम करून फिल्म पूर्ण केली. तर प्लीज तुम्ही 12 सप्टेंबरला सगळ्यांनी बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. प्रेमाची उत्कट गोष्ट बघायला सगळ्यांनाच आवडतं आणि त्या दिवशी ललित आणि ऋता तुम्हा दोघांचाही वाढदिवस आहे. तर सगळ्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघून तुम्हाला बर्थडे गिफ्ट द्यावं अशा तुम्हाला आज मी शुभेच्छा देते. खूप शुभेच्छा आरपारसाठी आणि खूप धन्यवाद आज आमच्या जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल देखील. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. तर मंडळी, हास्याची ही शिकवणी अशीच चालू राहील. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.